त्याला सण होतो का नेता झाल्याला दुसरा जमत नाही त्याला. धनगराचा एक बांधव म्हणला आता आमच्याकडे नेतृत्व आलं पाहिजे. लाल पाडा होता, लाल असा येवल्यात आली बाबा, लाल पाडा होता असं. दुसरं जमत नाही त्याला. त्या तवाच आळ्या वळवळ करतात त्याचे. दुसरं नाही जमत त्याला, सगळं त्यालाच लागतं मरुस तर. इतकं आपल्या बुद्धीचं आहे ते. त्याला कोणी मंत्री झालेला जमत नाही, कोणी आमदार निवडून आलेला जमत नाही, तेव्हा लागतो फक्त. नाहीत मग त्याच्या ऐकण्यात लागतात. काय बांधून ठेवतो का नौकर म्हणून तो आम्हाला सगळ्याला? इथं नाही आलं ते. अरे ते बिचारं पोरग आमचं ते बोरडे भैया मेलं ना, उपाशी तापाशी रो एक दिवस नाही आला. नुसतं भाषणं ठोकीतो. ते नागपूरवाला बी नाही आला. परळीची टोळी तात्पुरती आली ती, नाविलाज होता म्हणून. तर त्यांनाही देणं घेणं नाही. हे याला फक्त ना हे येवल्याच्या अलिबाबाला एकच गोष्ट लागते, त्याच्या मोर्चाला गर्दी. मग बंजारा समाजाचं वाटलं झालं तरी चालन, पण माझ्या मोर्चाला येत जमत असतो तो. धनगराचं वाटलं झालं तरी चालेल. एकदा मला नाही का धनगराला एसटीतून आरक्षण द्या अलिबाबा म्हणला का? कशाला मोर्चाला पळतात त्याचे? हे तुमच्या लेकरांचे वाटोळे करणारे लोक आहेत. आम्ही तुमच्यावर त्याच्या इतका कधीच वार केलेला नाही. हां, एखाद्याच फटकून बोललो असतो, पण आमच्या मराठ्याने इतकी दयामाया कोणालाच नाही. शेवटी आम्ही वेळेवरती दयामायाच करतो. आम्ही कधीच ओबीसी म्हणत नाही. लहान भाऊ मोठा भाऊ सुद्धा म्हणत नाही. दुःख लागलं की लगेच डोळे पुसायला जाणारे लोक आहेत आम्ही. हा, एखाद्यावेळेस बोलत असतील, मग गाव तिथं थोडंफार बोलाचाली होती, तालुका तिथं बोलाचाली होती, जिल्हा तिथं बोलाचाली होतच असती. एक परिवार असल्यासारखे ओबीसी मराठा आहेत. पण यांचे इतकं काय संपित नाही. पण आता ते आहारी गेले सगळ्या. छगन भुजबळच्या आहारी गेले. तर छगन भुजबळ सगळ्या ओबीसींचे जेवढे खरे नेते आहेत ना, सगळ्याला बरबाद करणार. या टीकेकडे कसं बघता? वडेट्टीवारांची टीका ही त्यांच्या तोंडातली नाही. आजपासून त्याला किंमतच नाही द्यायची आता. त्याचे काय अवकाश आहे? ते सगळं काँग्रेस संपायला लागलं आता. आई ते काँग्रेसमध्ये ओबीसीत नेते नाहीत काय? इतकाच धनगर आता बदलायला असता तर मागं आरक्षण घेऊन मोकळा झाला असता, जात सुधारली असती. नका ना दिला उद्याच्या. आणखीन तरी वेळ तुमच्या हातातली गेलेली नाही. बंजारा समाजाचं कौतुक करायला लागेल. कसे पठ्ठे उतरलेत त्याला म्हणजे वाळ भेटलंच पाहिजे त्याला. कसं काय भेटत नाही? ही भूमिका पाहिजे. दुसऱ्याच्या उगा शेंबड्यात मासे लोळा लिहून तिथं हिंडत येतं. टक्कूचे 4-5 घेऊन हिंडत येते आणि त्याच्या नादी लागले तो उगाची उगा कामान धामाचे. इकडं कचाकच ताकद लावा ना. बघा बरं, हे धनगर बी कसा चेतला होता आता जालन्याला, मिळत नाही. त्याच्या नादी लागला तुमचा देवारा होईल. लागू नका. तुमचं आमचं काय वाईट नाही. ओबीसींना मी जाहीर हात जोडून सांगतो, गोरगरिबांना, बाबा हो तुमचं आमचं काही नाही. आमच्या नोंदी सापडल्यात, म्हणजे आमचं वावर सापडलंय, 7-12 आहे. तुम्हाला द्यावा लागेल. आमच्या लेकरावर अन्याय करू नका त्यांचा आहे. आणि यांच्या तुम्ही नादी लागू नका. गावागावात आपले समज चांगले ठेवा आणि चांगलेच ठेवायचे. तुम्ही विरोधात आलात तरी मी आरक्षण घेणार आहे, नाही आलात तरी घेणार आहे. आणि हे सिद्ध झालेलं आहे आतापर्यंत. 58 लाख नोंदीनं 3 कोटी मराठी आरक्षणात गेलेत. हैदराबादचं गॅजेट घेतलंय, 17 संस्थांचं बी घेणार आहे, तरी मिळणारच आहे. आणि मग मिळणार आहे तर नाराजी कशाला? प्रेमाने राहू ना. काय आहे त्या एवढ्या वेळेचं? नका मागं राहू त्याच्या. वाटोळ करेल तुमचं देव.